स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देशात जी स्वच्छता चळवळ उभी केलेली आहे तीच पुढे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः या मोहिमेमध्ये उतरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी सूक्ष्म पातळीवरती ही मोहीम सुरू केलेली आहे। नागरिकांचा सहभाग यामध्ये असावा। माझं घर ज्या पद्धतीने आम्ही स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने माझा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, त्याच पद्धतीने माझं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे, माझं शहर आणि ऑटोमॅटिकली माझं राज्य आणि त्यापुढे माझा देश। आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा यापूर्वी सुद्धा या स्वच्छतेच्या संदर्भात फार मोठा वाटा आहे। आणि जो स्वच्छता कर्मचारी आहे त्याला कर्मचारी न संबोधता, स्वच्छता कामगार न म्हणता खऱ्या अर्थाने तो सुपर हिरो आहे या शहराचा। स्वच्छता दूत म्हणा, त्याला स्वच्छता सेवक म्हणा, कारण तो जी साफसफाई करतो तो स्वतःचा जीव डोक्यात घालून ही सेवा करत असतो। त्यामुळे हे शहर स्वच्छ ठेवतं आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा सहानुभूती निर्माण व्हावी, त्यांचाही रिस्पेक्ट निर्माण व्हावा आणि प्रत्येकाच्या गुणामध्ये, शरीरामध्ये स्वच्छता संदर्भात एक चांगली एक विचार निर्माण व्हावा आणि ते कृतीतून यावं, याकरता या महोत्सवाचा नक्कीच उपयोग होणार आहे। स्वच्छता ही सेवा 2024 आपण माननीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदीजी, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही स्वच्छता ही सेवा हे कॅम्पेन आम्ही महानगरपालिकेमध्ये राबवलं। या कॅम्पेन मध्ये आम्हाला सर्वात जास्त जो मार्गदर्शन मिळालं सन्माननीय खासदार नरेशजी मस्के, इथले स्थानिक आमदार मंदाताई, गणेशजी नाईक आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे या सर्वांनी या स्वच्छते सेवेमध्ये खूप मोठा सहभाग घेतला। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की स्वच्छता ही सेवा हे एकट्याचं काम नाही आणि हे सर्व जन आंदोलन झालं आहे आणि हे जन आंदोलनामुळेच हा नवी मुंबईचा आपण हा कायापालट करताना पाहतोय। आजही आपण पाहत असेल जे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 15 दिवसामध्ये आपण विविध कार्यक्रम घेतले, प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचलो। मार्केट आहे, शाळेतले विद्यार्थी आहेत, हॉस्पिटल आहेत, त्याच्याशिवाय आपण जे हायवेज आहेत, मँग्रोव्ज आहेत आणि आपण ट्री प्लांटेशन आहेत, महिलांच्या बाबतच्या सॅनिटरी नॅपकिन बाबतची जनजागृती आहेत, कचरा विल्हेवाटाची बाबतचं आपण काम आहे आणि सर्वात महत्त्वाचे जे आपले सफाई मित्र आहेत या सफाई मित्रांबाबतची प्रतिष्ठा समाजामध्ये चांगली राहिली पाहिजे। त्यांच्यामुळे आपण संरक्षित राहतो, त्यांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य हे प्राधान्य ठरवून आपण हे सर्व कार्यक्रम केले। मला निश्चित खात्री आहे की स्वच्छता ही सेवा 2024 मध्ये आज शाळांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, सोसायटीमध्ये, प्रत्येक मार्केटमध्ये आपण पोहोचलो आणि निश्चितपणे ही स्वच्छता सेवेचा जो कॅम्पेन आहे तो यशस्वी झाला असं मी निश्चितपणे सांगेन। आणि या कार्यक्रमाला आज आपण बघितलं असेल की सन्माननीय खासदार साहेब स्वतः वेळ काढून आले। काल ते बेंगलोरला होते पण तरीही रात्री 2 वाजता आल्यानंतर सुद्धा त्यांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावली। मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। महानगरपालिकेमार्फत आपल्या सर्व माध्यम प्रतिनिधींचा सर्वात महत्वाचा वाटा आहे, कारण आम्ही जे काही ऍक्टिव्हिटी करतो, कार्यक्रम घेतो ते आपण सर्वांपर्यंत पोहोचवतात। आपला सहभाग हा अत्यंत महत्वाचा सहभाग या कार्यक्रमामध्ये राहिलेला आहे। आपले खूप खूप आभार मी या निमित्ताने व्यक्त करतो।